नमस्कार मित्रांनो, मी रत्ना हेले. आज आपण ऐकणार आहोत एक अशी माहिती जी आपल्या सर्वांसाठी खूप उपयोगी ठरणार आहे. मित्रांनो, ऑडिओ बुक हा समूह आपल्यापुढे वेगवेगळ्या कथा, कविता सादर करून आपली वाचनाची भूक शमवण्याचं कार्य तर करतोच, शिवाय विविध विषयांवर नाविन्यपूर्ण माहिती देऊन आपले प्रबोधन करण्याचं कार्यसुद्धा अविरत करत असतो. आजचा व्हिडिओही असाच अतिशय महत्त्वपूर्ण आहे. व्हिडिओ पाहण्यापूर्वी त्याची थोडक्यात पार्श्वभूमी सांगणं आवश्यक वाटतं. त्याचं झालं असं की गणेश भंडारी यांना काही दिवसांपूर्वी त्यांच्या एका मित्राचा फोन आला. त्या मित्राला कोणीतरी एका पैसे झटपट दामदुप्पट करणाऱ्या योजनेविषयी सांगितलं होतं. नुसतं सांगितलंच होतं असं नाही, तर त्याचे ब्रेनवॉशच केलं होतं. त्याला विविध स्वप्न आणि प्रलोभनं दाखवण्यात आली आणि या मित्राने त्या योजनेत गुंतवणूक करण्याचा निर्णय जवळपास पक्का केला होता. तरीही एकदा सल्ला विचारावा या उद्देशाने त्याने आपले मित्र गणेश भंडारी यांना फोन केला. मित्रांनो, चांगल्या पद्धतीने जीवन जगण्यासाठी एक चांगलं उत्पन्नाचं साधन हवं असं प्रत्येकाला वाटतं. आपण कमावलेला पैसा योग्य ठिकाणी गुंतवणूक करून चांगला परतावा मिळावा ही प्रत्येकाची भावना असते. मात्र जर गुंतवणूक योग्य ठिकाणी झाली नाही तर आपल्या घामाचा पैसा बुडून मनस्ताप होतो. नागवले जाऊन कधीकधी आत्महत्या करण्याची वेळ सुद्धा येते. ही परिस्थिती येऊ नये म्हणून योग्य गुंतवणूक करताना अधिक मोबदल्याची लालसा न बाळगता विश्वासार्ह ठिकाणी गुंतवणूक करणं महत्त्वाचं ठरतं. आज आपण समाजात वावरत असताना विविध प्रकारे अधिक परतावा दाखवणाऱ्या अनेक आकर्षक योजना ऐकायला मिळतात आणि आपण अशा योजनेला भुलून गुंतवणूक करायला जातो आणि कष्टाने कमावलेलं संचित गमावून बसतो. एक ठाम लक्षात ठेवायचं की जिथं अवास्तव परताव्याचं आमिष दाखवलं जातं तिथे हमखास फसवणूक होते. MLM मार्केटिंग ही चेन पद्धत ही एक फसवणूक करण्याचं फार मोठं रॅकेट आहे. यात अनेक लोक, विशेषतः निम्न मध्यमवर्गीय आणि मध्यमवर्गीय पांढरपेशे लोक, विशेषतः शिक्षक यात फसतात असं पाहण्यात आलेलं आहे. तर यामध्ये कशा प्रकारे फसवणूक होते याचं अभ्यासपूर्ण विवेचन अतिशय सोप्या भाषेत आणि अगदी पोटतिडकीनं स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये अधिकारी असलेले गणेश भंडारी यांनी त्यांना फोन करणाऱ्या मित्रासाठी केलेलं आहे. ते आपल्या सर्वांसाठीच उपयुक्त ठरेल असं आहे. चला तर मग ऐकूयात आत्मभान देणारी ही माहिती त्यांच्याच आवाजात. नमस्कार सर. मगाशी तुम्ही फोन केलात. तुमचं मी मगाशी सगळं ऐकून घेतलं बारकाईने. तुम्ही मला काही लिंक पाठवल्या, व्हिडिओ पाठवला, ते पण मी बारकाईने पाहिलं. नंतर इंटरनेटवरही बरीच शोधाशोध केली, काही लोकांशी चर्चा केली. तसंच आजपर्यंतचा माझा जो थोडासा अनुभव आहे त्याची पण या जोड याला दिली. माझं म्हणजे कल कुणीकडे ती हिंट तर मी तुम्हाला काल मेसेजमध्ये दिली होती की याच्या नादी लागू नका. तर आता यामागची कारणं सांगणं मला महत्वाचं, आवश्यक वाटतं. कसं आहे, ही तुम्ही जी स्कीम सांगितली ना, ती एक MLM म्हणजे मल्टी लेव्हल मार्केटिंगची स्कीम आहे. त्यामध्ये म्हणजे कसं, तुम्ही मेंबर व्हा, त्यानंतर पहिल्या लेवलमध्ये तुम्ही एवढे 3 मेंबर करा, प्रत्येक पुन्हा ते 3 मेंबर अजून प्रत्येकी 3, म्हणजे अशी चेन वाढत जाते. आणि तुम्हाला सांगतो सर, ह्या जेवढ्या पण मल्टी लेव्हल मार्केटिंगच्या स्कीम आहेत ना, त्या काही महिने चालतात. काही मोजक्या लोकांना त्यातून सुरुवातीला फक्त फायदा होतो. पण आजपर्यंत कोणतीही स्कीम ही व्यावहारिक किंवा टिकाऊ राहिलेली नाहीये. कधी ना कधी ती स्कीम गाशा गुंडाळतेच. आता Amway सारखी एवढी प्रतिष्ठित म्हणता येईल किंवा मोठ्या प्रमाणात काम करणारी कंपनी, त्यांनी पण MLM वगैरे सुरू केलं होतं. तर त्यामध्ये सुद्धा हजार भानगडी झाल्या, लोक फसले त्यामध्ये. कसं असतं, यांचं एक मार्केटिंगचं तंत्र असतं. मार्केटिंगचं म्हणण्यापेक्षा मासे गळाला लावण्याचं तंत्र असतं यांचं. ते अतिशय भावनिक आवाहन करतात. त्यांना म्हणजे तुमची नस बरोबर माहीत असते, त्यांनी ओळखलेली असते. तुम्हाला म्हणजे तुमच्या कोणत्या भावनांना हात घातला तर तुम्ही बरोबर त्यांच्या गळाला लागणार, हे त्यांना बरोबर आटोका आलेला असतो, त्यांना टॅक्ट आलेली असते. पण आपण त्यांच्या नादी लागायचं की नाही हे अखेर आपण सारासार विचार करून ठरवलं पाहिजे. त्यांचे टार्गेट ग्रुप म्हणजे कसे असतात,
हे थोडंसं मर्यादित उत्पन्न आहे. आता कर्ज प्रत्येकावर थोडं ना थोडं असतंच कर्ज असणारे, किंवा आता आपण नोकरी करतो तर त्यात कसं वाढ होते दरवर्षी, पण ती ठराविक वाढ असते 3% किंवा काही इन्क्रीमेंट वगैरे असेल ते, किंवा कुठं कुठं इन्क्रीमेंट सुद्धा नसते. असं म्हणजे कुंठित उत्पन्न असणारे असे त्यांचे ठराविक लक्ष गट असतात. शिवाय मला एक सांगा, जास्त पैसा कोणाला नकोय? आणि त्यांनी मोठमोठे स्वप्न दाखविले, म्हणजे त्यांनी सांगितलं बा तुम्हाला $1,000 आले, तुम्हाला कसं वाटेल? 3,000 आलेत, कसं वाटेल? तुमचे सगळे कर्जाचे हप्ते भरले गेलेत, तुमच्या डोक्यावर कर्ज नाही, क्रेडिट कार्ड नाही, तुम्ही शांततेने झोपू शकता वगैरे, असं म्हणजे त्यांची एक ती मार्केटिंग स्ट्रॅटेजी असते. मानसशास्त्राचा त्यांनी सखोल अभ्यास केलेला असतो आणि बरोबर उपयोग सुद्धा करतात ते. त्यांना समजा एखादं असं मी वर्णन केलं, म्हणजे मर्यादित उत्पन्न, कर्ज असणारे, कुंठित उत्पन्न असणारे, असे एखादा माणूस त्यांच्या दृष्टीस आला, ते बरोबर त्याला पकडतात, हेरतात, त्याचं ब्रेन वॉश करतात वारंवार झूम मिटिंगच्या माध्यमातून, किंवा एखादा मित्र किंवा म्हणजे असं जवळचा माणूस, त्याच्या माध्यमातून ते सतत त्याच्यावर स्वप्नांचा, भावनिक आव्हानांचा भडीमार करीत राहतात. आणि आपल्यासारख्याचा मग ब्रेन वॉश होतो. आता मग अशी फोनवर तुम्ही, आता राग मान नका, पण तुम्ही त्यांचीच भाषा बोलत होता. त्यांनी तुम्हाला हे फायदे सांगितले असतील की आपलं मर्यादित उत्पन्न आहे, काहीतरी साईड बिझनेस केला पाहिजे वगैरे वगैरे. पण तुम्हाला एक सांगतो सर, हा इझी मनी आहे. म्हणजे त्यांनी स्वप्न दाखवलं तुम्हाला की $300 $900 होतील वगैरे. हा इझी मनी आहे आणि माणसाने इझी मनीच्या नादी कधी लागू नये. हे पहा, कोणत्याही गुंतवणुकीवर परतावा मिळण्याची एक लेवल असते. त्या ठराविक मर्यादेमध्ये परतावा मिळत असला तर तो व्यावहारिक परतावा असतो. थोडाफार जास्त परतावा मिळू शकतो, पण अबनॉर्मली, असामान्यपणे अतिशय जास्त परतावा एखादी स्कीम देत असेल तर तिथं 100% धरून चालायचं की यामध्ये काहीतरी गडबड आहे आणि आपण इथं फसणार. त्यापासून लांब राहायचं. आपल्यासारख्या सामान्य माणसांनी तर लांबच राहायचं. आपले कष्टाचे पैसे असतात हे. आता MLM स्कीम या पण त्यासारख्याच 1.5 वर्षात कुणी तिप्पट पैसे करतं का? म्हणजे ते इयरली परतावा किती पडला? 100% हा म्हणजे अव्यावहारिक परतावा आहे. सामान्यतः आता बँकेच्या ठेवीवरचे व्याजदर 7-8% आहेत. दुसरं कुठं गुंतवलं तुम्ही म्युच्युअल फंड वगैरे 12-15%, जास्तीत जास्त 20-25% वार्षिक परतावा देणाऱ्या स्कीम आपण व्यवहार्य समजू शकतो. पण एवढं इथं काहीतरी गडबड. मग MLM स्कीम व्यावहारिक कधीच नसतात. हा एक सापळा असतो सर. त्या सापळ्यामध्ये मी वरती म्हटलं ते गड लावून बसलेले असतात, भावनिक आवाहन करतात वगैरे. आपण सापडतं कामा नये. हे चेन वगैरे सगळं म्हणजे हे मोहामध्ये आपल्याला पाडतात ते. तुम्हाला सांगतो हे MLM म्हणजे ना एक संघटित प्रकारची लूट आहे. आणि तुम्हाला ते आमिष दाखवतात ना की तुम्ही 3 मेंबर करा, त्यांच्या ह्याच्यातले 20% तुम्हाला मिळतील. ते 3 मेंबर केले, समजा चेन वाढत वाढत गेली, नंतर काही महिन्यांनी ते गाशागून राहणारच असतात. तर ते मेंबरनी जे पैसे भरले असतात ते 100% त्यांच्या घशात जाणार असतात. त्याच्यातले 20% तुम्हाला दिले तर काय बिघडतंय? तुम्हाला लुटीत भागीदार करून घेतात काही दिवस, नंतर तुम्हाला पण फेकून देतात ते. या अशा स्कीम म्हणजे काही दिवस किंवा काही 2-4 महिने 6 महिने वगैरे व्यवस्थित चालते. नंतर मात्र ते त्यांनाही परवडण्याचं होतं, परतावा देणं वगैरे. त्यांचं पण एक उद्दिष्ट पूर्ण झालेलं असतं आणि त्यानंतर अशा स्कीम गाशागून राहतात. त्यांचं ऑफिस सुद्धा सापडत नाही. तुम्ही पाहिला जाल तिथं ते साईट सुद्धा अनऍक्सेसिबल असेल किंवा ते ऍप ऑपरेट होणार नाही. सगळे तुम्ही ज्यांना ज्यांना कॉन्टॅक्ट केला त्यांचे फोन बंद असतील. तुम्ही असहाय व्हाल एकदम. आपले पैसे तर गेलेच वरून, आणि उलट तुम्ही जे मेंबर करून घेतलेले असतात ते तुमच्या मागे लागतील. तुम्ही टीम लीडर असणार ना, ते तुम्हाला प्रश्न विचारतील, तुम्ही काय उत्तर देणार त्यांना? मी अशी उदाहरणं पाहिलेली आहेत. काही प्रतिष्ठित लोक या अशा स्कीमच्या मागे लागले होते. अक्षरशः लोकांनी त्यांना हाणायचं बाकी ठेवलं होतं. ते प्रतिष्ठा जपायची वगैरे म्हणून त्यांनी खिशातून पैसे भरले. आता तुम्ही मला सांगितलं की मी लोकांचे पासबुक पाहिले, वॉलेट पाहिले, त्यात सगळं व्यवस्थित होतं, पारदर्शक होतं. मी इथं एक उदाहरण देतो. आठवडे बाजार असतो.
त्यात एक जुगाराचा प्रकार असतो पहा. एका टेबलवर 3 मारी बिस्किट ठेवलेले असतात. एका बिस्किटवर लाल खून केलेली असते आणि ते उलटे ठेवून अशी आदला बदल करून ते आपण बरोबर ओळखायचं असतं की कोणत्या बिस्किटवर लाल खून आहे. आता मला आलेला अनुभव आहे त्यामुळे एवढं डिटेल सांगतो मी स्वतः याच्यात अडकलो होतो. तर काय असतं तिथंच त्यांचे 5-10 माणसं वगैरे असतात. मग ते काय बरोबर ओळखतात वगैरे. आपण नजर ठेवून असतो त्याच्यावरती. आपण पण मनातल्या मनात ओळखलेलं असतं. मग आपल्याला आत्मविश्वास येतो की अरे नाही हे बरोबर आहे, आपण ओळखू शकतो. आणि ते पैसे पण देतात त्यांच्या हातात आपल्या देखत. मग आपण अलगदपणे त्याच्यात अडकतो. आपण पण पुढे होऊन मग ते हे करतो आणि भलतंच काहीतरी होऊन जातं, आपले पैसे पण जातात. तर हे जे तुम्ही वॉलेट वगैरे पाहिले ना, ते काही महिने तुम्हाला फक्त दाखवण्यासाठी आहे, तुम्हाला म्हणजे आकृष्ट करण्यासाठी आहे. त्याच्यात म्हणजे सुरुवातीला काही लोकांना मिळतील पैसे 2 महिने 4 महिने, पण नंतर ते बंद होतील. ते तुम्हाला आकर्षित करण्यासाठी लावलेला सापळा आहे. त्यासाठी ते थोडेफार खर्च करतील, $100 $200, कारण त्यानंतर म्हणजे पूर्णची पूर्ण रक्कम त्यांच्या घशात जाणार असते ना. असा प्रकारे एक मला साधं लॉजिक सांगा. ते त्यांनी एक चेन सांगितली ना, तुम्ही मेंबर व्हा, तुम्ही अजून 3 जणांना मेंबर करा, ते 3 जण प्रत्येकी 3 जणांना मेंबर करतील आणि पुढे असंच वाढत जाईल. म्हणजे ही एक भूमितीय शृंखला झाली ना. 3 गुणले 3 गुणले 3 गुणले 3 असं करता करता म्हणजे ते 20व्या लेवलवर पोहोचेपर्यंत ती संख्या एवढी मोठी असेल मेंबरांची, तेवढे पृथ्वीवर लोकसंख्या सुद्धा नसेल. म्हणजे हे पण एक हेच आहे, म्हणजे ट्रॅप येतो. आणि एक ठोकताळा ध्यानात ठेवायचा, सरासरीपेक्षा जास्त उत्पन्न कुठंही मिळत असेल तर लोक तिकडं गुंतवणूक करणार. मोठमोठे गुंतवणूक तज्ज्ञ वगैरे आपल्यापेक्षा हुशार लोक आपल्या देशात जगात वगैरे आहेत. समजा त्यांनी एखाद्या उद्योगात वगैरे पैसे गुंतवले, तिथं समजा त्यांना 50% परतावा मिळत असेल, सगळं म्हणजे उद्योग वगैरे ते सगळं रेग्युलेट करून ते करून. जर इथं कोणी 100% 150% वर्षाला परतावा देत असेल, तर त्यांच्या या गुंतवणूक तज्ज्ञांच्या तिथं उड्या पडल्या नसत्या का? यांना मार्केटिंगची गरज का पडते की आमचे मेंबर व्हा वगैरे, मी एवढं उत्पन्न देतो ते करतो. मार्केटिंगची गरज नाही पडायला पाहिजे. तुम्ही एवढा परतावा देत असाल ना, लोकांच्या उड्या पडल्या पाहिजे तुमच्यावरती. साधं व्याजदरामध्ये 1% फरक पडला तर गुंतवणुकीवर मोठा फरक पडतो. मग एवढा हे झालं तर सगळी गुंतवणूक यांच्याकडेच नाही जाणार का? आणि अजून एक मला सांगा, त्यांच्याकडे एवढं म्हणजे 100% 150% वार्षिक परतावा देणारी योजना आहे, त्यांच्याकडे तसे साधन आहेत. मग ते स्वतःचेच पैसे का लावत नाही त्यामध्ये? तुम्हाला का पैसे मागतायत? ते म्हणतात म्हणजे आम्ही काय ते प्रॉफिट शेअरिंग, कम्युनिटी बिल्डिंग वगैरे मोठमोठे शब्द वापरतात. पण एक लक्षात घ्या, हा ट्रॅप आहे. आणि बिझनेसमध्ये किंवा उद्योगामध्ये समाजसेवा करायला कोणी बसलेलं नसतं, कोणाला देणं घेणं नसतं तुम्हाला किती उत्पन्न मिळतंय किंवा काय. प्रत्येक जण स्वतःचा फायदा पाहतो. त्यामुळं की तुमच्याकरता हे करतोय वगैरे, हे सगळ्या भूल थापा आहेत, त्याला बळी पडू नका. साधा विचार करा, त्यांनी पैसे लावायला पाहिजे होते ना, तुम्हाला का मागतायत ते? तुम्ही म्हणाल नाही त्यांच्याकडे एवढे म्हणजे बिलियन मध्ये भांडवल वगैरे नसेल. अरे मग कर्ज उभारा ना. कर्ज तुम्हाला किती टक्क्यात मिळतंय? जास्तीत जास्त 10-12% वार्षिक टक्क्यामध्ये मिळेल. तुम्ही एवढे त्याकरता 100% आम्हाला का देताय? आणि तुम्ही सांगितलं ना या मोठमोठ्या नावाजलेल्या रेप्युटेड वगैरे कंपन्या आहेत. आता रेप्युटेड कंपन्या म्हणजे ते त्यांचं रेटिंग वगैरे, क्रेडिट हिस्ट्री वगैरे सगळी चांगलीच असणार ना. त्यांना तर सहजपणे पैसे मिळायला पाहिजे, कर्ज मिळायला पाहिजे. मग आपल्याकडे का मागतायत ते? आणि ते पण एवढा परतावा देऊन. मग घाट्यात सौदा नाही त्यांच्यासाठी. म्हणजे एक मला सांगा, त्यांना पण समजा $100 समजा त्यांचं हे समजा प्रोजेक्टेड टर्नओव्हर त्यांनी धरला, त्यांना $100ची गरज आहे. त्यांनी जर बँकेकडून कर्ज घेतलं $100, तर त्याला वर्षाला किती त्यांना द्यावे लागतील? $115 परत द्यावे लागतील मुद्दला सकट. ते सोडून ते तुमच्याकडे येत आहेत, तुम्हाला $100 मागतायत आणि पुन्हा सांगतायत 1.5 वर्षानंतर तुम्हाला 100-300 रुपये देऊ. एवढा अव्यवहारिकपणा कशाला करतील ते? त्यांनी सांगितलं तुम्हाला. अजून एक हा मुद्दा त्या व्हिडिओमध्ये होता की जगातला सगळ्यात मोठा IPO या माध्यमातून ते करणार आहेत. साप कुठं? IPO काढण्याची एक कायदेशीर प्रोसिजर असते आणि कायदेशीर तरतुदी असतात. तुम्हाला IPO म्हणजे भांडवल उभारायचंय, कशासाठी उभारायचंय, तुम्ही नेमकं त्याचं काय करणार, प्रोजेक्टेड इन्कम तुमचं किती आहे, तुम्ही किती अंदाज बांधलेला आहे, सगळं डॉक्युमेंटेशन तुम्हाला करावं लागतं. ते तुम्हाला सेबीकडे फाईल करावं लागतं.
अजून कंपनी लॉ मिनिस्ट्रीकडं ते रजिस्टर्ड करावं लागतं. कंपनी रजिस्ट्रार ऑफ कंपनीकडं IPO ची नोंद करावी लागते. तुम्ही कोणत्या शेअर बाजारामध्ये लिस्टिंग करणार आहात, किती भाग भांडवल उभारायचंय, कोणत्या मार्गाने उभारायचंय, म्हणजे क्वालिफाईड इन्व्हेस्टर्स की रिटेलर्स, कोणत्या मार्गाने उभारायचंय. त्यानंतर IPO अलॉटमेंटची तुमची पद्धत काय असणार आहे, बुक बिल्डिंग असेल की रॅन्डम असेल. त्यानंतर तुमचा रजिस्टर अँड ट्रान्सफर एजंट कोण असेल, अंडर रायटर कोण असेल, या सगळ्या म्हणजे डॉक्युमेंटेड असले पाहिजेत. त्यांनी तुम्हाला याबद्दल काही सांगितलंय का? फक्त त्यांनी म्हणजे शब्दांचे बुडबुडे तुमच्या पुढे पेश केलेत की एवढ्या बिलियनचा IPO वगैरे, हे बाकी कोणतीच माहिती तुम्हाला दिली नाही ना. त्यानंतर त्यांनी भांडवल उभारलं, नेमकं ते कुठं गुंतवणार, कोणत्या त्यांचे उत्पन्नाचे स्रोत कोणते असणार आहेत, त्यांचा किती अंदाज आहे, त्याची एक ब्लू प्रिंट, त्यालाच इन्कम प्रोजेक्शन्स म्हणतात, ती पण तयार करावी लागते, ती फाईल करावी लागते बँकांकडे, सेबीकडे. आहे त्यांच्याकडे ते नाही, त्यांच्याकडे डॉक्युमेंट कोणतेच मिळणार नाही तुम्हाला, हे फक्त शब्दांचे बुडबुडे. आता पुढच्या मुद्द्यावर येतो. तुम्ही USDT त्याचा उल्लेख केला, मी ते सर्च वगैरे केलं, त्याची माहिती काढली. USDT बेस्ड टेथर नावाची एक क्रिप्टो करन्सी आहे. याच्यावर विकिपीडियावर खूप महत्वपूर्ण लेख आहे, वाचा तुम्ही तो विकिपीडियावरती. आता विकिपीडियावर एक महत्वाचं वाक्य आहे. आता तुम्ही मला सांगितलं ते कधी पण $US मध्ये वगैरे कन्वर्ट करता येतात, रिडीम पण करता येतात, पण कंपनी याची गॅरंटी घेत नाही. एक वाक्य तुम्हाला वाचून दाखवतो जसं तसं. टेथर लिमिटेड स्टेट्स दॅट ओनर्स ऑफ टेथर्स हॅव नो कॉन्ट्रॅक्च्युअल राईट, अदर लिगल क्लेम्स ऑर गॅरंटी दॅट टेथर्स विल बी रिडीम्ड ऑर एक्सचेंज फॉर डॉलर्स. ते गॅरंटी देत नाहीत, तुमच्या नशिबावर येते. त्याच लेखामध्ये अजून एक मुद्दा आहे की प्राइस मॅनिप्युलेशन. कोणती सिक्युरिटी म्हणजे ते शेअर असो, त्यानंतर करन्सी असो, कमोडिटी असो, त्याची प्राइस सप्लाय आणि डिमांड यावर ठरते. त्यामध्ये म्हणजे ते आपण अर्थशास्त्रामध्ये शिकवलं असेल आपल्याला बघा की एक आदर्श हात असतो मार्केटचा, म्हणजे तिथं कोणाचा हस्तक्षेप नसतो. सप्लाय आणि डिमांड यांच्यात ज्यावेळेस बॅलन्स होईल ती तुमची प्राइस ठरवली जाते. पण या टेथरच्या बाबतीत त्याच लेखामध्ये उल्लेख आहे की यामध्ये प्राइस मॅनिप्युलेशनची अनेक उदाहरणं आतापर्यंत घडलेली आहेत. म्हणजे शुद्ध बॅलन्स किंवा मार्केटच्या रूलने प्राइस ठरत नाही. त्याचे जे प्रमोटर वगैरे असतील त्यांच्या फायद्याप्रमाणे ते प्राइस मॅनिप्युलेशन करतात. त्यामुळे त्यावर म्हणजे की आता ₹8 होतं, आता नंतर काय 2 लाख वगैरे होईल, असं तुम्ही भरोसा ठेवण्यात काही अर्थ नाही. त्यानंतर टेथरने अजून एक दावा केलाय की हे जे आम्ही करन्सी क्रिप्टो करन्सी काढली आहे त्याला आम्ही $चा बॅकअप दिलेला आहे, म्हणजे आम्ही रिझर्व्ह मध्ये ठेवलेले आहेत. पण त्याविषयी पण प्रश्नचिन्ह आहेत, त्याबद्दल ते स्पष्टीकरण देऊ शकलेले नाहीत. दुसरा महत्वाचा मुद्दा, या सगळ्या व्यवहारामध्ये उद्या काही गडबड झाली, फसवणूक झाली, तुम्ही दात कुठं मागणार? आपल्याकडे तसं काही मेकॅनिझमच नाहीये. क्रिप्टो करन्सी बाबत भारताचं धोरण आतापर्यंत अस्पष्ट आहे. त्याच्यावर काही रेग्युलेटरी बॉडी नाही, ऍक्ट नाही. बँकेकडून समजा एखादी बँक बुडाली तर त्यावर RBI, भारत सरकार वगैरे यांचं नियंत्रण आहे. एखाद्या कंपनीमध्ये गडबड झाली त्यावर सेबीचं नियंत्रण आहे. एखाद्या इन्शुरन्स कंपनीत गडबड झाली त्यावर IRDAचं नियंत्रण आहे. सहकारी संस्थेत गडबड झाली तर राज्याचं सहकार खातं आहे, सहकार कायदा आहे, बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट आहे, RBI ऍक्ट आहे. असं सगळं बाकीच्या याच्यासाठी जे रेग्युलेटरी फ्रेमवर्क आहे तसं क्रिप्टो करन्सीसाठी भारताचं अजून कोणतंच फ्रेमवर्क नाहीये. आणि इकॉनॉमिक टाइम्स मध्ये एक बातमी आहे 12 जून 2020च्या की भारत एक क्रिप्टो करन्सी आणि त्याद्वारे होणारे व्यवहार बेकायदेशीर ठरवण्याचा गंभीरतेने विचार करीत आहे. त्याविषयी प्लॅन आखत आहे, त्याविषयी एक कायदा आणण्याचा विचार करत आहे. उद्या जर तसा कायदा आला, तुमचे सगळे व्यवहार झाले ना बेकायदेशीर, बुडाले तुमचे पैसे, काही रेग्युलेटरी फ्रेमवर्क नाही, काही नाही, मागणार कोणाकडे तुम्ही? ते हात चोळत बसणार तोंडात मारल्यासारखं. त्या व्हिडिओमध्ये एक उदाहरण दिलं होतं,
आता बँक आपल्याकडूनच पैसे घेऊन मग मार्केटमध्ये लावते, कर्ज वाटप करते, त्यातून उत्पन्न मिळेल त्यावर व्याज देते, तसंच आम्ही करणार वगैरे असं त्यांनी सांगितलं. पण बँकेवर कर्ज देताना वेगवेगळे रेग्युलेशन असते. त्यांना आधी इंटरेस्ट रेट वगैरे प्री डिफाईन्ड असतात, म्हणजे आधीच ठरवलेले असतात. त्यांच्यावरती बँकिंग रेग्युलेशन ऍक्टचं नियंत्रण असतं, आरबीआयचं नियंत्रण असतं. त्यांना ज्या ठेवी स्वीकारल्यात त्याचं प्रॉपर अकाउंटिंग असतं, किती मिळाल्या, कशा मिळाल्या, आणि त्यातल्या सगळ्या त्या कर्जावर देऊ शकत नाही. CRR, SLR यामध्ये गुंतवावे लागतात. आरबीआयला सगळ्या लेखाजोखा द्यावा लागतो. ठराविक भांडवल तो त्यांना मेंटेन करावं लागतं. कॅपिटल ॲडिक्वेसी रेशियो असतो, लिक्विडिटी त्यांना पाहावी लागते. त्यामुळे पैसे आपले बरेचसे सेफ असतात. पण हे जे क्रिप्टोकरन्सी किंवा तुम्ही आता MLM स्कीम वगैरे सांगितले, त्यांच्यावर कोणाचं नियंत्रण आहे, कोणाचं रेग्युलेशन आहे, कोणते कायदे आहेत त्यांना रेग्युलेट करणारे, कोणत्या संस्था आहेत? आपले कष्टाचे पैसे असतात. आपण म्हणजे एक रुपया करता एवढं कष्ट करतो, ते करतो, उन्हातानात हिंडतो, घाम गाळतो. हे आपले कष्टाचे पैसे कुठून मिळालेले नाहीत, हे जपून गुंतवले पाहिजेत, विचार करून खूप गुंतवले पाहिजेत. 1 रुपया कोणाला द्यायचा असेल तर 10 वेळा विचार करायला पाहिजे. कोणावरही विश्वास ठेवायचा नाही. प्रॉपर डॉक्युमेंटेड, गॅरंटीड वगैरे असेल तरच हे करायचं, आणि यांच्याकडे तसा काही हे नाही. आपल्याकडे म्हणजे उत्पन्न मिळवण्याची विविध पर्याय, आपण कुठं वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक करू शकतो. म्युच्युअल फंड्स आहेत, आपले डोमेस्टिक शेअर्स आहेत, बँक ठेवी आहेत, PPF आहे, आणि हे सगळं पारदर्शक व्यवहार असते. तुम्ही म्युच्युअल फंड मध्ये वगैरे गुंतवले तर त्यांना म्हणजे आता सेबीने एवढे रूल कडक केलेत. एखादी SIP मध्ये जर तुम्ही गुंतवलं, महिन्यात तुम्हाला 3-4 मेल येतात, पहा तुम्ही गुंतवलेत नाही माहित नाही की मंथली पोर्टफोलिओ डिस्क्लोजर, म्हणजे त्यांनी या महिन्यामध्ये कोणत्या कोणत्या शेअरमध्ये किंवा कशामध्ये पैसे गुंतवले, किती प्रमाणात गुंतवले, त्यावर खर्च किती आला, हे सगळं डिस्क्लोज करावं लागतं. त्यामुळे अशामध्ये पैसे गुंतवणं ठीक आहे, ते पण सब्जेक्ट टू मार्केट रिस्कच आहे, पण त्यामध्ये अशी बुडण्याची, फसवणुकीची तरी रिस्क नाहीये. हे बाई, इझी मनीचे म्हणजे झटपट पैसे मिळवायच्या नादात आपण भलत्याच खड्ड्यात पडत नाही ना, हे पाहिलं पाहिजे. गुंतवणूक स्मार्ट केली पाहिजे, अशी म्हणजे हे नको. या गोष्टी समोर स्पष्ट दिसत आहेत, पडताळता येत आहेत, 3 ठिकाणावरून आपल्याला त्याचं व्हेरिफिकेशन करता येत, त्यावरच विश्वास ठेवा. कोणाच्याही बोलण्यावर विश्वास ठेवू नका. तो तुमचा मित्र असला तरी, मित्राला पैसे देताना सुद्धा ते बुडाले म्हणून द्या. तुम्ही मागाशी म्हटले ना की काय $300, त्यातले जरी 200 मिळाले, 100 बुडा. अरे पण 100 तरी का बुडवायचे? आपले कष्टाचे आहेत, ते फुकट आले नाही आपल्याला. तर हे सगळे विचार करा. खात्री आहे मला की तुम्ही म्हणजे वाईजपणे, शहाणपणाने निर्णय घ्याल. यावर तुमची इच्छा, पुन्हा विचार करा शांतपणे यावरती. माझं तरी मत याच्या नाद लागू नका, लांब राहा याच्यापासून, आपल्यासाठी नाही. थँक्यू. आणि अजून एक महत्वाचं, आजच्या या माहिती तंत्रज्ञानाच्या, इंटरनेटच्या युगामध्ये लागल ती माहिती, लागल त्या ॲस्पेक्टची माहिती आपल्या अगदी हाताच्या बोटावर उपलब्ध आहे. त्यामुळं आपल्याला लागल ती माहिती सहजतेने मिळू शकते. आपण फक्त ती शोधायचा प्रयत्न केला पाहिजे आणि त्याप्रमाणे निर्णय घेतला पाहिजे. वेगवेगळे इंडिपेंडंट सोर्सकडून 3 ठिकाणाहून माहिती मिळवून मग आपला निर्णय त्याप्रमाणे घेतला पाहिजे. आजच्या माहितीच्या विस्फोटाच्या युगामध्ये आपण जर अशा प्रकारे फसत असू तर आपण अतिशय अडाणी असं स्वतःला म्हटलं पाहिजे.